असाच सोनालीला घेऊन घरी गेलो होतो आणि त्यांना एक दोनदा घरी घेऊन गेल्यानंतर अंदाज आला होता, म्हणून त्यांनी मुद्दाम एक असाच प्रश्न माझ्यावर गुगली टाकायचा प्रयत्न केला की आता काय, कधी लग्न करतोयस काय बाबा, तू शोधलीस तर आम्हाला भेटव तरी. म्हणता हा मी सांगतो. नाही तसं नाही, मग तसंच बाकी काय नाही, सोनाराला माप द्यावं लागेल मंगळसूत्राचं वगैरे असं. तर मी डायरेक्ट मग सोनालीकडे हात दाखवला आणि म्हटलं की द्या मग माप द्यायचं. थमी थमी सी सांसें जीने लगी है तुमसे जो मिल गई. असर ये कैसा तेरी चाहत का है. माझे पप्पा मला हळदीला पप्पांना बघून, मला हसताना बघून फार रडायला आलं. ॲक्च्युली ते आनंद अश्रू होते की माझे वडील खूप खुश आहेत आणि ते हसत होते आणि ते मला सांगत होते की अगं रडायचं नसतं असं, तू काय येणार आहेस उद्या परत आमच्याचकडे, एवढे काय रडायचं वगैरे काय त्यात. त्याचे पप्पा पण म्हणायचे आमची सून आहे, आमची सून आहे. त्यांनी पप्पांना सांगितलेलं, पप्पा आमचं ऐकत आहे, लग्न कर. त्याच्या मागे लागलेले आणि त्यांनी सांगितलं हिलाच मंगळसूत्र घाला. ते ठरलं तेव्हाच. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ. परफेक्ट दोघांचं कपल आहे आणि बस आम्हाला खूप आनंद होतोय की त्या दोघांचं आज लग्न होत आहे. खूप छान वाटतंय. एक नखरे वाली आणि दुसरा नखरे उचलणार आहे. परफेक्ट जोडी. फिदा हूं मैं तो एक नजर बस तक के लगे भी तो. मला ते फार जमत नाही की सगळ्या फॅमिलीला एकत्र आणून ठेवणं, आणि सोनालीला ते खूप चांगलं जमतं. सो आपल्या सगळ्या माणसांना घेऊन एक छान आणि कमाल लाईफ जगणं, याच्या पलीकडे आणि पीसफुल लाईफ जगणं, यांच्या पलीकडे अजून काहीच नको. अलग तुझ में असर कुछ है तुमसे किरण. मला असं वाटतं तो आहे ना फार पेशन्स खूप आहे त्याच्यामध्ये, खूप शांत असतो. त्याच्या एक काय म्हणतात त्याला रमलेला असतो तो. आणि सेम सोनाली पण तयार केली, म्हणून ते दोघं एकमेकांबरोबर खूप चांगले राहणार एवढं नको. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात काही सिच्युएशन्स येतात ना, त्यामधनं आपल्याला माणसं कळतात आणि मला माहिती आहे की तो माणूस खूप चांगला आहे. त्यामुळे पण मी त्याच्यामध्ये अडकली आहे. आनंद या गोष्टीचाच आहे की तिचा जो जोडीदार आहे त्याच्यामुळे असं आम्हाला थोडासा आनंद आहे की बाबा एखादी व्यक्ती तिच्या जीवनात चांगली आली आहे, त्याबद्दल आनंद आहे. कोई नहीं मेरा अभिषेकला वॉर्निंग देण्यासारखा तो आहेच नाही. त्याला तो खूप छान प्रकारे तिला पॅम्पर करतो, खूप छान प्रकारे तिचे टँट्रम्स हँडल करतो. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर नहीं लगता. तिचं आज लग्न होत आहे ना, मला खूप बरं वाटतंय. म्हणजे एकदम मला असं मन भरून आलंय माझं की मी तिच्यासाठी खूप खुश आहे.
त्या दिवशी हळदीला पण ती रडली. मला वाटलं मी रडणार नाही, पण मी ऍट द मोमेंटला तिच्याजवळ तिथे गेलो, हळद लावली आणि त्या मोमेंटला मला एवढं भरून आलं की ते माझा कंट्रोल नाही झालं. पण मी तिच्यासाठी खूप खुश. आणि मला असं हवं होतं की सोनालीला कोणतरी समजून घेणार हवं. सोनालीला मी लहानपणापासून ओळखतो. सोनाली हळवी आहे, तिला भांडता नाही असं, म्हणजे ती अशी आहे. पण मला तिला असंच हवं होतं की तिला जो समजून घेईल एकदम. आणि अभि एकदम परफेक्ट आहे. मला ना म्हणजे मी असं डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो की अभि तिला लास्ट पर्यंत सांभाळू शकतो. एकदम चांगला आहे. मला खूपदा असं वाटतं की मी का या माणसाची, मला एक कारण सापडत नाहीये की या माणसाशी मी लग्न करू. पण त्यानंतर मग त्याचा चेहरा बघते आणि हा सगळा राग माझा निघून जातो. आणि असं होतं की नाही यार, जाऊ दे, कसाही आहे माझं आहे आणि मला आता हे सांभाळायचं. करून अर्पण तुला समर्पण, घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले. ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले. त्यामध्ये तरी अभिषेक हा खूपच चांगला आहे. त्याच्या प्रोफेशन आणि कामाबाबतीत तो खूप सिरियस आहे. थोडा आळशी पण आहे, थोडा म्हणजे थोडा समजून जाऊ शकता तुम्ही. थोडा एवढा असेल तर आता बायको आल्यावर तू सुधरेल एवढा. सोनाली नक्कीच सुधरेल. सोनाली आल्यापासून जरा सुधारलंय. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले. थोडा नर्वस होतो. थोडी कंपनी माझी दुसऱ्या कंपनीला तर जॉईन होणार आहे, ह्याचं थोडं दुःख होतं. थोडं शेअर करणारं आमचं ते बॉन्ड होतं, ते थोडं आता दुसरीकडे जाणार आहे, त्याचं थोडं दुःख अजूनही आहे यातून मनात. पण तेवढंच आनंद आहे की ती खूप चांगल्या मुलाला कंपनी जॉईन करणार आहे. ते परफेक्ट असा मुलगा शोधला असं मला वाटतं. आणि ते दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत. आम्ही खूपदा भांडतो, सोनालीने मी खूपदा भांडतो. बऱ्याचदा तिच्यामुळे, बऱ्याचदा माझ्यामुळे. पण आहे ना, अजूनही आम्हाला कुठलीच गोष्ट अशी माहीत नाहीये की त्या भांडणाची सुरुवात कुठून झाली होती, का झाली होती. कारण ॲट द एंड असंच होतं की कोणतरी सॉरी बोलतं आणि कोणतरी माफ करतं. मग फक्त ती वाईस वर्सा सिच्युएशन असते बऱ्याच वेळेला. सो ती गोष्ट मला खूप जास्त महत्त्वाची वाटते आणि तेच प्रेम आहे असं मला वाटतं. जन्माचे बंध हे, प्रीतीचे गंध हे, तू माझ्यासाठी प्रेम म्हणजे कमिटमेंट, लॉयल्टी, आणि त्या दोन्ही गोष्टी अभिकडे आहेत. सुख कळले कळले, सुख कळले